अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 3 ऑक्टोबर 2024 या 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात होत आहे। 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या देवीच्या नवरूपांची पूजा करायची आहे। बघा नवरात्रीचा जो पहिला दिवस आहे त्याला घटस्थापना असं म्हटलं जातं। या दिवशी असंख्य घरांमध्ये घटांची स्थापना केली जाते। अखंड कलश जो आहे तो भरला जातो। या दिवसापासून दुर्गा सप्तशती पारायणाची सुरुवात केली जाते। अखंड दीपव्रताला सुरुवात केली जाते। घटस्थापनेचा जो पहिला दिवस आहे ना, हा उपाय, सेवा, व्रत, वैकल्य आणि पारायणाची सुरुवात करण्यासाठी हा पहिला दिवस विशेष महत्त्वाचा असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच घटस्थापनेचा किंवा नवरात्रीतील पहिल्या दिवशी करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला काही वस्तू लावायच्या आहेत। जर या काही वस्तू या जर गोष्टी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जर लावल्यात किंवा तिथे जर अटकवल्यात तर नक्कीच या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी ही तुमच्या घरात प्रवेश करेल। माता लक्ष्मी ही तुमच्या घरात स्थिरावेल आणि या 9 दिवसांमध्ये जर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर झाली तर तुमच्या जीवनामध्ये पैशांचा ओघ वाढत जाईल, पैसा येत जाईल, पैशांचे सर्व मार्ग हे चहूबाजूने खुले होत जातील। त्याचबरोबर घरामध्ये आरोग्य लाभेल, घरामध्ये सुख येईल, आनंद येईल, ऐश्वर्य येईल। कारण माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच धनच असतं असं नाही। माता लक्ष्मीची विविध रूपे आहेत, त्यामध्ये आरोग्य देणारी माता लक्ष्मी, तर वैभव देणारी माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या घरात समाधान आणि आनंद देणारी माता लक्ष्मी, घरात एकोपा आणणारी माता लक्ष्मी। जेव्हा या 9 दिवसांमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करता, माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करता, तेव्हा 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी ही इतकी जागृत असते की ती आवर्जून आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येते आणि तुमच्या उपासना, सेवा, व्रत बघून ती आपल्या घरात प्रवेश करत असते। बघा आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार ठरवत असतं की घरामध्ये लक्ष्मीला आणायचं की अवलक्ष्मीला आणायचं, घरात सकारात्मकता आणायची की नकारात्मकता आणायची। नेहमीच जर मुख्य प्रवेशद्वारावरती काही उपाय सेवा करत गेलात तर तिथून आपल्या घरात सकारात्मकता येते। कधीच काही केलं नाही, कुठल्या उपाय सेवा तुम्ही केल्याच नाही तर तिथून आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त नकारात्मकता येते। आता या 9 दिवसांमध्ये आवर्जून माता लक्ष्मी आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते, त्यामुळे तिला घरामध्ये आणायचं की नाही ते आपण ठरवायचं आहे। त्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीने माझ्या घरात यावं, माझ्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद, आरोग्य सगळं असावं, तर आवर्जून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी ह्या सेवा किंवा हे उपाय करा। आता सगळ्यात पहिली गोष्ट, काही वस्तू सांगतेय, या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत। तुम्ही आत्ताच आणून ठेवल्या तरीही चालतील, नवरात्रीत आपल्याला पहिल्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायच्या आहेत। आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे कवड्याचं तोरण। बघा कवडी, जिला माता लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं, कवडीने माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते किंवा ज्या घरातील दरवाजाला कवडी असते त्या घरात कुठलीही बाधा, नकारात्मकता शिरत नाही। असंख्य लोक, असंख्य आपल्या महिला आहेत ते कवडीचं तोरण आवर्जून घराला लावतात। तुम्ही माता लक्ष्मीची कधी मंदिरं बघितली असेल तर माता लक्ष्मीच्या मंदिरातील जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यालाही कवडीचे तोरण हे आवर्जून असतात। तर तुम्हाला कवड्यांचं तोरण घ्यायचं आहे। बाजार, मार्केट कुठेही तुम्हाला मिळतील, तिथून तुम्हाला कवड्याचं तोरण घ्यायचं आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हे कवड्यांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती पण पूजापाठ करा, कितीही काय करा, पण सगळ्यात पहिली गोष्ट एकच करायची आहे, घराचा मुख्य प्रवेशद्वार हा स्वच्छ पुसायचा आहे आणि त्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदी कुंकू मिक्स करून त्यात थोडं चंदन, अष्टगंध आणि थोडंसं पाणी घालून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। जर तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढलं, स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक काढायचं 4 टिंब आणि बाजूला 2-2 रेषाही द्यायच्या, असं पूर्ण स्वस्तिक जर तुम्ही काढलं, बघा स्वस्तिक हे शुभत्वाचं एक चिन्ह मानलं जातं। ज्या घरात किंवा ज्याही गोष्टीमध्ये स्वस्तिक असतं तर ते काम किंवा ती पूजा जे काही असेल तर ते नेहमी शुभ ठरतं। जेव्हा तुम्ही पहिल्याच दिवशी असं स्वस्तिक दरवाजावरती काढाल तेव्हा त्या 9 दिवसात ज्या पूजा कराल ना त्या सगळ्या तुमच्या सिद्धीस जातील, शुभत्व आणतील। ठीक आहे। यानंतरची तिसरी गोष्ट,
शुभ लाभचं एक चिन्ह मिळतं बघा, ओमचं चिन्ह असतं, शुभ लाभचं चिन्ह असतं, अशी वेगवेगळी चिन्ह असतात. तर यातील तुम्हाला जी आवडतील आणि योग्य वाटतील ती बाजारातून, मार्केटमधून जिथे पूजेचं साहित्य भेटतं तर त्या दुकानातून ती छान चिन्ह तुम्हाला आणायची आहेत आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला ही चिन्ह लावायची आहेत. यानंतर तांब्याचा सूर्य. घरामध्ये सतत सकारात्मकता असावी असं वाटत असेल, घरामध्ये कधी आजारपण येऊ नये असं वाटत असेल, घराचं नेहमी बाधांपासून, वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आवर्जून कुठेही शोधा, काहीही करा, पण एक तांब्याचा सूर्य घरी आणा. हा तांब्याचा सूर्य आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने तुम्हाला लावायचा आहे. याने कधीही कुठलीही वाईट शक्ती घराला स्पर्शही करणार नाही. यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, आपल्याला एक 6 किंवा 11 किंवा 21 जेवढ्या शक्य तेवढ्या किंवा 51 जेवढ्या शक्य तेवढ्या बाजारातून कवड्या आणायच्या आहेत. कवड्या आणायच्या, लाल फडक्यामध्ये ठेवायच्या, देवघराच्या समोर बसायचं, कवड्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं, त्या कवड्या लाल फडक्यामध्ये बांधायच्या. देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिच्या चरणांच्या जवळ ह्या कवड्या सगळ्या ठेवून द्यायच्या. दोनही हात जोडायचे, कवड्यांची पूजा करायची, धूप दीप दाखवायचं. सकाळी ह्या कवड्या तुम्ही जर ठेवल्या तर संध्याकाळी 6-6:30 लक्ष्मी प्राप्तीच्या वेळेस त्या कवड्या म्हणजे ती पोटली तिथून काढायची आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही कवड्यांची पोटली लावायची. याने तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल, घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची पावले. तुम्ही चांदीचीही आणू शकतात, धातूची मिळतात तीही आणू शकतात, जशी आपल्या ऐपतीला जमतील तशी आणा. पण आवर्जून या नवरात्रीच्या अगोदरच ही माता लक्ष्मीची पावलं आपल्या घरीत आणा आणि पहिल्याच दिवशी ही पावलं जी आहे ती घराच्या उंबरठ्याला लावा. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी लावलेली आहेत, पण ज्यांची राहिलेली आहेत त्यांच्यासाठी आहे. खूप शुभ दिवस आहे, खूप चांगला योग आहे, त्यामुळे आवर्जून. याच्यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, अष्टलक्ष्मी यंत्र, योगिनी यंत्र असे वेगवेगळे लक्ष्मीला आकर्षित करणारे यंत्र मिळतात जे मुख्य प्रवेशद्वाराला लावायचे असतात. जर तुम्ही असे यंत्र, माता लक्ष्मीचे यंत्र, सिद्ध कुंजिका यंत्र आहे, करकधारा यंत्र आहे, असे असंख्य यंत्र तुम्हाला दुकानामध्ये भेटून जातील. असं जर तुम्ही यंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जर तुम्ही लावलत पहिल्याच दिवशी, या यंत्रात इतकी शक्ती असते की क्षणात लक्ष्मीला आकर्षित केलं जातं, क्षणात लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे खेचली जाते. पॉझिटिव्हिटी जेवढी जास्त तेवढी या यंत्राने आपल्या घरामध्ये येते आणि कितीही घरामध्ये निगेटिव्हिटी किंवा काही वाईट बाधा असेल तर ती घराच्या बाहेर जाते. त्यामुळे तुम्हाला असं एखादं यंत्र आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे. बघा, जर घरामध्ये खूप गरिबी आणि दरिद्रता असेल तर एक चांदीची तार घ्यायची आहे किंवा पंचधातूची तार घ्यायची आहे आणि ही तार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला एखादी चूक वगैरे असेल किंवा तोरण लावलेलं असतंच, आपलं तोरणाच्या तिथे चूक असते, तर त्याला तुम्ही चांदीची तार गुंडाळू शकता. फक्त तिची पूजा करायची. चांदी असेल, पंचधातू असेल, त्याला धूप दीप दाखवायचा, अगोदर अभिषेक घालायचा, दूध पंचामृत घालायचं, स्वच्छ ती पाण्याने धुवून घ्यायची, त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि एखादं फूल अर्पण करायचं, धूप दीप सगळं दाखवायचं. नंतर ही चांदीची तार किंवा पंचधातूची जी तार असेल ती घराच्या त्या मुख्य प्रवेशद्वाराला तिथे छानपैकी अशी अटकवायची. याने आपल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीची प्राप्ती होते. याने नेहमी घरामध्ये सकारात्मकता येते. कितीही नकारात्मकता किंवा कितीही दरिद्रता घरात असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाते, कारण चांदी ही लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जर चांदी असेल तर आपल्या घरामध्ये चांदीच होणार. तर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातील जेवढ्या शक्य तेवढ्या गोष्टी आवर्जून आणा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.